NEP मध्ये आपल्याला वेगवेगळ्या परिसरांना भेट वगैरे दिलेला आहे। सध्या अभ्यासक्रम बदलतोय आणि मुलांना स्वातंत्र्य फार सहज मिळालं आहे असंच वाटतंय। त्यांना जरा जागृती आणावी आणि उद्याचा इतिहास आपण आज जगतोय, हा इतिहास चांगला जगावा, सजगतेने जगावा, त्यांना समजावं। आणि आपला परिसराला सुद्धा इतिहास आहे। इतिहास म्हणजे पुस्तकामधले फक्त मोठमोठे धडे आणि जुने युद्धांचा इतिहास म्हणजे इतिहास नव्हे, तर आपण ज्या एरियात राहतोय त्या परिसराला सुद्धा इतिहास आहे असं मला माहिती आहे। आणि म्हणून मी मुलांना सांगितलं की आपण या मुलांना त्यांच्या परिसराची ओळख करून देऊया। शिवाजी पार्कच्या अगदी जवळ ही शाळा आहे आणि शिवाजी पार्क त्यांना माहिती आहे, पण जसं हत्तीचा कोणाला पाय माहिती आहे, कोणाला सोंड, त्याप्रमाणे त्यांना फक्त एकच भाग त्या शिवाजी पार्कचा माहीत होता। त्यामुळे हा एक हेरिटेज वॉक मी ठरवला आणि जवळजवळ 450 मुलं आली आहेत। 5वी ते 8वी इंग्रजी माध्यमाची सगळी मुलं इथे आली आहेत आणि शिवाजी पार्कच्या अनुषंगाने आम्ही हेरिटेज वॉक टू शिवाजी पार्क हा लिगसी म्हणून आम्ही हा अरेंज केला आणि याच्या आजूबाजूला आम्ही ऑलिम्पिकच्या दर्जेचा स्विमिंग पूल आहे तो दाखवला। आणि या स्मारकाने आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर या मॅनेजमेंटने आम्हाला एवढी मदत केली की त्यांनी आम्हाला सांगितलं, आनंदाने सहकार्य केलं, उत्कृष्ट माहिती दिली, इथे चालणारे विविध उपक्रम सांगितले। ही सगळी मुलं या परिसरातली आहेत, त्यांना आपला इतिहास तर कळेल, प्लस आता उद्यासाठी काय करायचं आहे किंवा आपले गुण कसे वाढवायचे त्यासाठी सुद्धा हा हेरिटेज वॉक खूप लाभदायी होईल असं मला खात्रीने वाटतं। नमस्कार, मी ईशानी अरविंद हिंगे। मी IS मॉडर्न इंग्लिश स्कूलमधून आली आहे आणि आमचा हेरिटेज वॉक आहे आत्ता आणि त्यात एक उपक्रम मी करून बघितला। आम्हाला सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर जे होते त्यांना जेलमध्ये खूप म्हणजे 10 वर्ष ठेवलं आणि ते तिथे बरेच शिक्षा त्यांना व्हायची। त्यातलं एक आहे ते म्हणजे त्यांना तेल काढायला लावायचं त्यांना आणि ते तेलाचं घाणा वगैरे इकडे आहे आणि आता मी ते करून बघितलं। तर आता जर तो तेलाचा घाणा नुसता फिरवला तर आपल्याला म्हणजे काही त्रास होत नाही। ते जे होतं ते पायात घातलं होतं त्याच्याने खूप लागतं आणि म्हणजे मला आत्ताच थोडं जाणवलं की ते इथे घासतं। मी आत्ता फक्त अर्धा राऊंड मारला असेल आणि मला असं म्हणजे जाता येत नव्हतं पुढे, पण त्यांनी ते इतक्या वर्ष सहन केलं ते बघून मला खूप वाईट वाटलं। तर हा माझा एक्सपिरियन्स होता आता इथला। माझं नाव हार्दिक शेगर आहे आणि मी IS मॉडर्न इंग्लिश स्कूल या शाळेतून आलो आहे। तर हे जे आजचा हेरिटेज वॉक होता ते खूप छान झालं। याच्यामध्ये आम्हाला हे कळालं की जे कष्ट त्यांनी घेतले ते आपण कधीच घेऊ शकत नाही आणि ते आठवल्यावरच कसं तरी होतं। त्याच्यामुळं याच्यामधून एक शिकण्यासारखं आहे की आपल्याला लाईफमध्ये काहीतरी देशासाठी केलं पाहिजे। मी हेरिटेज वॉक बघितला, त्यात खूप चांगले होते। आम्हाला मूवी पण दाखवली गेलेली आणि आम्ही खूप सारे फिरलो आणि आमच्या शाळेकडून आम्हाला फील्ड ट्रिपला नेलेलं हेरिटेज वॉकला आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता इकडे यायला। आम्हाला सावरकर स्मारक खूप छान वाटलं। असं परत करण्यामध्ये आम्हाला खूप मजा येईल। आम्हाला सावरकर स्मारक सगळ्यात जास्ती आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांची इतिहास पण दाखवला। सगळ्यात जास्त दुःख आम्हाला सावरकर वीरांचं झाला, कारण ते खूप असं सफर केलं त्यांनी आपल्या स्वातंत्र्य भारतसाठी, म्हणून ते खूप दुःख झालं। नाही, अतिशय आनंद झाला, कारण सावरकर स्मारकाचा नेहमीच प्रयत्न होता की मुलांपर्यंत सावरकरांचे विचार पोहोचणं किंवा सशस्त्र क्रांतिकारकांचं काम काय होतं ते मुलांपर्यंत पोहोचवणं हे स्मारकाचं खरं तर महत्त्वाचं काम आम्ही मानतो। आणि आज इतक्या संख्येनं मुलं आली आणि त्या शिक्षिकांचे आणि मुख्याध्यापकांचं खरंच कौतुक करणं आवश्यक आहे, कारण इथे राहणाऱ्यांना, दादरमध्ये राहणाऱ्यांना दादरमध्ये काय काय घडलंय किंवा कोण कोण राहत होतं याची माहितीच नसते। पण आज या निमित्ताने मुलांना ही माहिती झाली, त्याचा खरोखरच आनंद आहे। आणि स्मारक नेहमीच मुलांसाठी काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो की मुलांपर्यंत हे विचार पोहोचणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज अतिशय आनंद झाला। आज IS इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलची मुलं इथं आलेली आहेत। शाळेच्या मुख्याध्यापकांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी सावरकर स्मारक हे स्थळ त्यांनी इथं निवडलेलं आहे आणि मुलांनी खूप छान रीतीने सगळं एन्जॉय केलं। त्यांना संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली। त्याचबरोबर कोलू हा जो प्रकार आहे म्हणजे जो खरं तर शिक्षा आहे, पण त्याचा अनुभव मुलांनी घेतला आणि मग कळलं की सावरकरांना केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षेला तोंड द्यावं लागलं। 10 वर्ष हे इथं काढायचं, इथं आपल्याला एक राऊंड मारता येत नाही। तर हे आपल्याकडच्या छोट्या छोट्या मुलांना कळलं, अजून 56 वर्षाच्या मुलाला हे जेव्हा कळेल तो खरा सूद येईल।